लई डोक्यात गणगण झाली. रात्री मारणाची पिलोय, पैसा नाही राहिला रुपया. काहीतरी डोकं चालू काय मला वाटतं. काय तसं हे पाडलेलंच आहे मोकार. बायको तर काय मला नाही वाटत पैसे देईन. मला वाटतं भांगारवाल्यालाच विकी ती नाही तर कायची ती माग काय काय एवढी. डोकंच लावतो एखादं बंडल लय बरं बरं का ते. का रे? तुम्हाला काय लाज बीज सोडी का हाय का नाहीच? अरे हे बघत होत व्यवस्थित करीत होतो. व्यवस्था असं उचलून नेता नाही. तुमच्या बापाने केलं का असं इकडं व्यवस्थित? तिकडं पडलंय म्हणलं त्याचं जरा नीट करावा. ती होतं माझ्या डोक्यात बाकीच काय नाही तेव्हा. का मला तर नाही येत का वावरातले ना आता उचलायला बरे आले. हा नाही म्हणलं नको ये उन्हात पडलंय त्याला नीट नाही करावा. मनाची तर मनाची तरी लाज धरावा. आणि तू काय बेवड्या. तू काय आलती आता. कशाला आलते मी चालले होते वावरात हे मिरच्याला आथरायचंय पाण्याचं ते कमी पडत मिरच्याला त्याचं काही लाज नाही तुमच्या जीवाला. मग आत राहायचं की मग. हा आथरते ना मी उक्त घेतलंय मी सगळं लग्न करून. हा मग लग्न करून मग काय तसंच यायचं होतं काय. हा तसंच यायचं होतं घर घुसायचं होतं. लय चांगला देखना गडी हा, असं तो नवरा तरी भेटला असता. नाही न कशाचा पाहून शोधून सुद्धा नसता सापडा इतका फुटक्या नशिबाचा. शिवाय रोज पेतोय. तिथं काय असं खाडपिड आहे काय. इथं लाज नाही ना रोज घ्यायचं. असं कोणाच्या नशिबात आहे. नाही त्याच्यामुळेच माझ्या नशीबला चांगलंय. मला चांगला नवरा भेटला. रोज दारू पितो माया. रोज शिव्या देतो घरी येऊन. पण चांगलंच बोलतो का नाही. हा लय चांगलं. क्वालिटी बोलतो का नाही मला सांग. मग ती काय- आता नेमकं चाललंय का विचार? काय नाही विचार काय नाही एक काम कर ना. पैसे दिन प्यायला. अहो रात्री लय प्यायलेलो होतो मी. तुम्हाला ना आता चांगलं सांगितलं असतं पण नको इथं चार शेजारी पाजारी पाथेत नाही तर चांगलं गचुर धरून आवडलं असं तुमचं. प्यायला पैसे मागायला अहो लाज धरा काही. दिला का काय हा? मोकार पंचायती आणि ती रोज उठलं पडलं प्यायला. अहो घर कसं चालिते वावरात कसं डोकं लाविते याचं जरा काही बघा ना. बरं बाकीचे जाऊ दे पंचायत नको आणू. ती वावराचं बिवराचं बघू. तू एक 200-300 रुपये दे मला. माझ्याकडे पैसे नाही तर मी देणार नाही. निदान एखाद्या आणि क्वार्टर असले पुरती तरी दे. देणार नाही. असली तरी देणार ना. हा आणि गळ्यातलं तोडून नेलं कळण काय. मग हात तर लावून दाखवा ना. नाही तुमचं थोबड फोडलं तर मग बघा. अरे पण ती काय मोकार लावलेत सकाळ भान मी पैसे देणार नाही. माझ्या डोक्यात काय कमी भान झाली का. अहो, तुम्हाला कोणते बनबन आहे कोणतं ताण आहे? रात्री जास्त प्यायलेलो होतो मी. माझ्या डोकं चालला मला दी पैसे दे चल. रात्री पेले म्हणून सकाळी प्यायला लागतो का मुतारा तुम्हाला? मग काय संध्याकाळी पिती काय. माझ्याकडे पैसे नाही. मला किराणा भरायला दे जायचं. नाही तर मग काढीन गाड्यातलं मग मोकार डोकं चालू तुम्हाला आहे नको. ना दारू दी म्हणा. सकाळ संध्याकाळी नुसती दारू लागते. दारू अरे दारू दारू म्हणजे- तुम्हाला काही कळतं का? ती काय कोणाची काम आहेत हे का. चला पाईप घेऊन तिकडे मिरच्यात आथरायचे. मी टाकीन भांगारवाल्याला देऊन मग. हा तेच तर तुम्हाला हा. समजत नाही ना काही. वाट करती. काय वाट तुला करते? द्यायची का नाही तुला सांगत दी. पण मला बाकी सांगू नको तू. पैसे दे. मी देणार नाही पैसे दिले तुम्हाला. तर मी गळ्यातलं जर तोडून ठेव ना. पैसे देणार नाही आणि गळ्यातलं तर तुम्हाला भेटणार तू पैसे दे. पैसे दे. नाही देणार मी पैसे दे. अहो कुठून द्यायचे तुम्हाला पैसे? तू नाही देणार का. नाही देणार. तुला सांगतो पैसे दे. जरा म्हणजे देणार आहे का नाही पैसे. अहो मला किराणा भरून आणायचा आहे. घरात किराणा संपला. किराणा काय एवढं बाजार लागत नाही. का किराणा लागत का. तुला सांगतो पैसे देते का नाही. देते का नाही सांग मला. नाही डोक्यात दगड टाकीन तो. येडा झाला अरे संसार बघा. बाकी काय दगड उचलत तिच्यावर बरं द्यायला पैसे नाही पैसे आवाज पाहिले. झाला तुला पियाला पैसे तिकडे काम धंदा कर ना. तिच्या काल मागलं ती लेकरू रात्रंदिवस काम धंदा करतय त्याची देऊन तू तिला पैसे माय काय तुला उपकार काम करते का? धंदा करायला रोगाला का भाडकव अहो पैसे पाहिले मला किराणा भरायला जायचं आणि ती पैसे काय दे, लेकरं पैसे बाळं काय मागायला जोड लागले. नाही. तुला दारूसाठी काय सारी दुनिया लागती पण मी काय शेतीतलं हिच्याकडे देतोय पैसे सगळं काय मला देते काय इथं. शेतीतले लय काय कष्ट उपकार करतो आज पैसे नाही म्हणून मागितले. मी काय रोज मागतो काही पैसे. रोज पैसे मध्ये पण मागतच कशाला तिकडे जाऊन पिवा उधार पिधार मारावा नाही त्यांची तर साल धरावा. मग तुम्ही सांगा तिथं उधार द्यायला. मी काय काय मला काय करायचं तू जाळाल तिकडे ते भाऊ बंधन तुम्ही तुमचा पेट होता तिकडे मग काय आलं इथं. झक मारा म्हणजे तू काय आला म्हणजे मग हे पैसे नाही देत मग द्यायला सांग. तिथं येईल. ती कुठून पैसे देईन तुला. अहो किती- दादा, काही अरे कळलं कसं- पाहिजे कसं या माणसाला. करतो राजी जाऊन ती 2 लेकराचं भागी अरे तो पिऊन पर वाटोळं चाललोय तो नाही देणार काय का? ते वावर नाही देणार इच्छित. मी. थोडी माहिती चौघालीत का. चौघ आली ती म्हणजे मग तुम्ही- नाही देत म्हणजे काय. तुम्ही काय बंडल कमून आणून दिले काय माझ्याकडे मग तुम्हाला पैसे बरं. देऊ? नाही देणार. हा? अहो पैसे पाहिले का असं बिचारलं आणि करतो नुसतं. मी जाईन मग बहिणीकडून आणीन मग. हा, जा जा. जा हा. जा. काय तू लय म्हणून करायला जा, मोकळा जा. नाही. त्याने मोकळे द्यायला. आम्ही आणीनच मग. जा 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 निघ. चाललो मग मी. तुला अक्कल नाही याला जर शिकवट नेऊ ठेवला ना युनिट राहील तू आहो. दररोज दे पैसे ह्यो माझला काम धंदे करणं तुम्हाला वावर इकावं लागतं ना तुम्हाला सांग अहो नाना नाही पैसे दिले का किचकिच करीत बसवतो. आता दगड उचलला होता तुम्ही आले म्हणून झालं आणि त्याला कोण दे. त्याला काय कळत का आपण कोणा. पैसे जवळ कायला ठेवत असतील लांब झक मारतील तिकडे ठेवून दे माझ्याकडे रुपया नाही माझे सगळे डबडे तप अहो पोराला सामान सुमान आणायचंय. किराणा नाही बाजार नाही घरात याच्या नादाने काय लेकरं उपाशी मारायचे का. पक्क बांगले ते दारू चाल सुधारायचे नादी लागले ते पुरं वाटवलं दिलं घरादाराचं काय शिल्लक नाही ठेवलं. त्याला काही लाज वाटत नाही काहीच नाही. काय करून नशिबले फुट काय माझं. पाहुणे रावळे गोळा करून सांग जर शिक त्याला अहो काय पाहुणे रावळे औषधी त्याला दारू न प्यायचं
अहो मग दोनदा नेलं होतं ते तिथून आलं का तरी पिलाच. पियतय तरी पियतय. आता मला काय वाटत नाही का त्याने नीट राहावा. डायरेक्ट बाटली ती मरू मेला. पूर्वा पूर्वा पाणी आण बरं. आले तुम्ही? तू ग्लास घेऊनच उभं होती काय माझी वाट बघत? अहो नाही, मला आवाज आलता तुमचं, मग लगेच तुला भरलं. प्यायचं होतं का पाणी? मी आवाज दिल्यामुळे मला आणलं. हा. लयच फास्ट आली मी तरी म्हणलो. कुठे गेलते तुम्ही? हे पैसे आणायला गेलतो. हे बघ पैसे? 10 लाख रुपये आहेत बरं का. एवढे? हा आता तुझं सोनं नाही का गहाण ठेवलेलं आपण, हा हा हा. ते सोडून आणू, कारण सोन्याची भाव वाढत चालली. डबल जिथं 10 लाख लागत तिथं 11 लाख लागते पुढच्या महिन्यात. त्याच्यामुळे ते काय तर कर, आहे. हे पैसे व्यवस्थित जपून ठेव. हा. हा मी गावात जातो, थोडस काम राहिलेलं आहे, आणि दुपारनंतर काय करू मग आपण दोघं जाऊ सोबत आणि सोनं सोडून आणू. बर जमल. हा जेवण केलंय का तू? हा, जेवण बनवते मी अजून. बनवते ना. हा मग काय करतो मी, एक अर्धा एक तासात येतो. हा. अजून काय काम राहिलं, हा पाईपलाईनचं. हा. आता काही पैसे उरतील याच्यातले. हा हा हा. मला वाटतंय 1.5-2 लाख रुपये राहतील. ते पाईपलाईनचं काम करून घेऊ, कारण ते वावर तसंच पडलंय ना पडकाला. हा, 2 ते तर एकर. आहेच. हा? ते एकदा काम झालं ना मग कसं त्या शेतीचे पण थोडंफार पैसे येतील. हा? आणि आपलं ते प्लॉट पण घ्यायचं चाललंय आता, ते ह्या वर्षी तर होणार नाही, हो, बघू पुढच्या वर्षी, आहे की नाही? पण घेऊच आपण. घ्यायचंच आहे ना, ठरलेलं आहे ना आपलं. चालेल. बरं चल, तू स्वयंपाक घे करून, मी येतो जाऊन मग. हो हो. ते पैसे व्यवस्थित ठेव. हा हा हा, चालेल. चल येऊ का? हा हा. बाई हे पैसे ना जपून ठेवावं लागतील मला. मानावर ना परत येईल मग पैसे माग गेले बाई. चला. अरे दूध तर मी गॅसवरच ठेवले, उतू जाईल बाई. मला पहिला गॅस बंद करावं लागेल. ताडे ए ताडे ए घरात कुठे गेले ताडे? हो कुठे गेली गाडी? अरे तू हा काय करते? काय नाही. अरे किती हाका मारल्या मी तुला. अरे ते दुधाचा गॅस चालू होता मग बंद करायला गेले, आणि तू कसं काय आला अचानक? अरे आल तू इकडे. हा का? हा कशी तब्येत वगैरे? बरं आहे. बरं आहे तुला ना? माहिती आहे ना, पिऊन खाऊन काही म्हणजे हा ते तर आहे. कधी हा. तू दारू सोडूच नको, आहे की नाही? छावती पियायची आणि काय करते? कधीतरी दारू सोड, जरा चांगलं वाग, जरा कमव बिमव. नाही कमीच ना, काम करतो घरी मी. हा तुला माहित नाही का किती कामाचा माणूस आहे मी. काम करतो आणि तेच पैसे परत दारूला घालवतो. हस. जाऊ दे. हा तेच करतो. बरं कस काय, तुला बरं आहे का? माझं बरं आहे. बस ना रे, तू हा. बस ना. हा. अरे तुझ्यासाठी चहा पाणी ठेवते तुम्ही. पाणी जाऊ दे आता, चहा नको करू. का रे? नको. अरे निदान निदान पाणी तरी पिऊ. हा मग पाणी दे. हा थांबे हा, पाणी हा. घेऊन. पूर्वा ए पूर्वा, माझं भाऊ मला पाणी आणलं. नाही, तुम्हाला नाही आणलं. माझा भाऊ कुठं गेला? कोण नव्हतं इथं. अहो तो आलता ना, त्यासाठी पाणी आणलंय. कोणीच नव्हतं. दे ना पाणी, मला पाणी दे का? राहून द्या, मला प्यायचंय ते. बरं बरं, मला थोडं तेल दे ना ग, भाजीला कमी पडलंय तेल. काय तेल? हा तेलासाठी इथं आले काय? हा वाटीत दे ना थोडं. अहो ते काय झालं माहितीये का, ह्यांनी राशन मध्ये तेलच नाही भरलं. दुसरं काही म्हणजे तूप बीप असलं ते बी चाललं. तूप तर मी सकाळी संपवलं माहितीये का, शिरा केलता. असं म्हणते का? बरं बरं ठीक आहे. तसं काहीच नाहीये. आणि तुम्ही कसं बरं, तुम्हाला असं पट्ट का बरं तेल मिठासाठी यायचं? अगं ती घासाची भाजी टाकली थोडीशी तव्यावर, थोडस तेल पाहिजे होतं म्हणून. अहो आत्या, आपल्या तेवढी ना धमक असली पाहिजे, सगळं आपल्या घरात असलं पाहिजे. समजलं का? असं लेक सुनाकडे प्रत्येक गोष्ट कोथिंबीर द्या, कढीपत्ता द्या, तेल द्या, मीठ द्या, ह्याच्यासाठी यायचं नाही. अगं एवढं एवढंसं मागितलं ग, असलं तर दिलं असतं बरं झालं असतं. नाही, आणि मी कोणाला असं देत नाही. पैसे नाहीत का? काय भीक लागली? हा पैसे नाहीये आणि तेल बी नाही घरात, सगळं भरलंच नाही सामान काही. बरं झालं, जावं आता. नाहीये माझ्याकडे काहीच.
बघा कोण देत असेल तर बाहेर. तू नाही दिलं म्हणलं दुसरं कोण द्यायचं मला. किराणा नाही भरायला लागेल तेवढे पैसे बी नाही. मीच छटाकात पाव आणून खाते. नाहीतरी भीक मागायची सवयच लागली. बर जावा. जाऊन दे बाई, माझे काम करून द्या मला. पूर्वा चल बरं आवर, चल पटकन. पूर्वा अहो आले तुम्ही? आवरलं ना तुझं? हो माझं आवरलंय ना. बरं आता निघू, उशीर झालाय. नाही तर काय होईन, ते बँकेवालीची सुट्टी होईल, जेवायची डबल तासभर बसावं लागेल तिथं आपल्याला. ते तर आहे. अ, बर मी कशी दिसते? अगं भारी दिसते तू. हा, त्याच्यात काय नवीन? हा. बरं पिशवी घेईन पैशाची. चल. काय? काय येडी झाली तू? पैसे नव्हते दिले का सकाळी? ते आण ना पिशवी. अरे हा इथं. तुम्ही हा. दिलते नाही का? लक्षातच नाही ते माझ्या. आण बरं. आणते आणते. लवकर ये. हा. कुठे ठेवली बघ? कपाटात ठेवली का कुठं? चल. अहो ओ काय अहो पैसे कुठे आहेत? कुठे म्हणजे काय येडी झाली का तू? सकाळी नव्हती दिले तुझ्याकडे? तुम्ही परत घेऊन गेलते का? काय डोक्यावर पडली का काय तू? झोप झाली ना तुझी? अहो माझे झाले झोप. पैसे नाहीयेत. पैसे नाही? हा. अगं बाई मी तुझ्याकडे पैसे दिलते, तुला काय म्हणलो होतो मी, व्यवस्थित जपून ठेव. कपाटात बघितले का? हा सगळीकडे बघितलं. याच्या दिवाना खाली? अहो सगळीकडे बघितलं, पैसे कुठंच नाहीये. पैसे कुठं नाही म्हणजे काय बोल राहिली तू? तुम्ही खरंच नाही नेले ना? मी नव्हते नेले. तू सोप्यावर हे बघ बसली होती हा. इथं, सोप्या खाली पडले काय बघ बरी बरी इकडं. अगं इथंच पैसे होते ना, इथं बसलो होतो आपण. हे बघ हा. इथं बसलो मी, तुझ्याकडे पिशवी दिली. हा. बसल्यानंतर मग मी गेल्यानंतर तू पिशवी कुठे ठेवली? मी कुठे ठेवली पिशवी? तू नेलते का पण इथून? नाही. मग कुठे पैसे कुठे? मला नाही माहिती. अगं काय केलं तू हे? हा तुला म्हणलो होतो ना मी पैसे व्यवस्थित ठेव म्हणून. अहो तुम्ही म्हटले होते पण मला खरंच नाही माहिती. मी सगळीकडे शोधलं, मी कपाटात वगैरे सगळीकडे शोधलं. मी काय करू आता? मी काय बोलतोय तुला, मी गेल्यानंतर पिशवी कुठे ठेवली तू? मी तर पिशवी इथून नेली कुठं? कुठं ठेवली? कपाटात, देवाला खाली, पेटी? इथं ठेवली होती. इथं. इथं? हा. इथं तर पिशवी नाही. हा पिशवी तर नाही. कुठे गेली इथून? मला नाही माहिती पण अरे 10 लाख रुपये होते बावळट. दूध उतू चाललेलं म्हणून मी आत गेलते. दुधाचा जाळ होऊन द्यायचा ना तिकडं. नाही तर घर पेटून द्यायचं ना. 10 लाख रुपये होते. अहो हा पण मी इथंच ठेवली होती पिशवी. काय आता तोंडात मारायला माणूस नाही राहिलं भाऊ. आता काय करायचं? कुठे गेले मग? पिशवी कुठे गेली ती? कोण आलता का घरात? हा 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 हा. काय आलत कोण? ती छोटी तुमची भामटी आई. अय लाज वाटते तुला बोलायला? काय बोल राहील तू? तिने चोरले पैसे आणि तुम्ही मला बोलताय. तिला का नाही बोलते? भिकारी कुठली, तिला काही खायला प्यायला नाही म्हणून आपले पैसे घेऊन गेली ती. तिनं कसं काय पैसे नेले? आलती ना तेल मागायला भिकारी. अगं पण आई कसं काय चोरीन पैसे? तुम्हाला काय माहिती? तिला आधीच भीक लागली, तिला तेवढं पुरणार आहे का? तरी म्हटलं ही रोज का घरी येते तेल दे मीठ दे. मला वाटतं तिने चोरलेत. मग ती इथं बसली होती होय? हा इथं बसलेली ती. तुला काय म्हणायचं? ती पिशवी आईनं नेली? हा आईनेच नेली. आईला अवघडच झालं भाई. आता काय करावं? माझी काही चूक नाही, सगळी चूक तुमच्या आईची. आईला घेतले असले तर आपण बघू. घेतले नाही तिच्याकडून, घेऊनच घ्याच आता पैसे सगळे. बघ तू खरं सांगतील मला, ती चालती? अहो मी कशाला खोटं बोलन? तुमची आई चालती. बरं, चल आपण आईला विचारू. पैसे घेतले असले दे म्हणा, मला सोनं सोडून आणायचे. हा तुला अक्कल नाही? तू ठेवतात ना नीट? तुमच्या आईला अक्कल नाही का? चोऱ्या करती. बघतो चोरले जर असेल ना बघ, मी सोडत नाही. चल हा चल. मी पण नाही सोडणार. चल ना मग. आई काय रे? इकडे काय काय झालं का? चोऱ्या करून मन भागला? काय भागला का? नसन भागला तर अख्खा घर चोरून आणा, ते पण कमी पडत असल. ए शांत काय? बस तू. काय? बरं ती हे बघ, मी गोडीत बोलतोय. हा तू घरी आलती ना हा हा तेल हा. मागायला? हा. तिथं आहे ना सोप्यावर पैसे होते, पिशवी होते, 10 लाख रुपये होते त्याच्यात. मी नाही पाहिलं. पाहिले नाही? तू घेतल्यात, देऊन टाक. तुला हे बघ, तुला लागत असले ना त्याच्यातले 10-20 हजार रुपये मी देतो तुम्हाला किराणा वगैरे भरायला, पण ती 10 लाख रुपये लागतात आणि आम्हाला सोनं सोडून आणायचंय. ते पैसे चोरले जर असेल ना तू देऊन टाक. आई मी ते पैसे बघितले नाही आणि 10,000 हे नको बघ, मला. मी अरे तुला- रुपया जरी- असा भिकारापणा करायचाच
कशाला स्वतःच्या घरात? अगं- हा स्वतःच्या लेकाचंच घर आहे ना ते, काय बाहेरच्या एवढं काय बोलायला लागलं? तुमच्याकडे दिले ठेवायला. अरे अहो, तिच्याकडे तुम्ही काय चोर समजिता का आईला? तुम्ही चोरटे भामटे ए, दोघांचे. नीट बोलत जा, सासू आहे हिने तुझी. ना हे बघा, मला वाटलं होतं तुम्ही तसं करणार नाही, मग पण हा. घरात तुमच्याशिवाय कोणी आलं नाही. तू आलती हा. आणि तिथंच होती सोप्यावर बघ पिशवी. दादा हा. हिने ना पाण्याचा ग्लास होता हिच्या हातात हा. भरलेला, मला पाणी सुद्धा तिने दिलं नाही. हा. आणि मी म्हणजे म्हणलं, पाणी दिलं नाही म्हणून तुला राग आला हा. आणि तू असा बदला नाही घेतला का? नाही मला थोडस तेल पाहिजे हा. होतं, माझ्याकडे तेलच नव्हतं, इतकुसच दे म्हणलं, पण तिने नाही ते दिलं. 10 लाख रुपये सोनं सोडायचं काय आहे, करायचं? पाईपलाईन करायची आहे. आणले का? नाही आणि तुमची एवढंच शपथ नाही आणली. ऐका ना, बघा, एवढंच तिने पैसे काय लागत पैसे होते आणलेले तर मला नाही. सांगितलं ए, ना. खोटं बोलूच नको आई तू. काढून दिला. तुम्ही आरोप कस काय करता तुम्ही डायरेक्ट लगेच आईवर? खोटं बोलू नका. देऊन टाक, तुझ्याशिवाय घरात कोणी आलेलं नाहीये. कोणती तुमची आई? ए, नीट बोलत जा. कधीपासून हे तुम्ही धंदे काय सुरू बसा, केले? तुम्ही काय काय बसा का? आरोप कस काय करताय? रोज आमच्या घरी आता काही ना काहीतरी मागायला, तरी मी म्हंटल ह्या इतक्या वेळ बसलेच कसे काय, तूप दे, हे दे, ते दे. आज सासू आहे, तुला लाज वाटली पाहिजे. तुम्हाला लाज नाही वाटत का मग- चोऱ्या करताना? मला कोणी चोरी केली? तू पाहिलं चोरी केलेली? चोरटे मी कुठले? तिच्यावर आरोप करायचं नाही अगोदर सांगतो. माझ्या हातात काहीच नव्हतं, मी जाताना तू पाहिलं ना. तुम्ही तुमच्या आईला समजावता का नाही? माझे ही पैसे घरात गेल्यानंतर तू बाहेर गेल्यानंतर डबल गेली असणार आहे पिशवी बघितल्यामुळे. अरे अरे नाही रे, माझ्या मला बाई- काय करायचे एवढे पैसे अरे रे. कधीपासून शिकले धंदे चोऱ्या मारा. ए, ए, नीट बोल, नीट बोल. कष्ट करून खा ना. कसं करू नका खातो आम्ही बरं का? लाज नाही वाटत का तुम्हाला पण? आम्हाला नाही लाज वाटायचं प्रश्न आहे. पैसे तुला खा. लाज आम्ही वाटली कामच पाहिजे. नाही केलं लाज वाटायसारखं काही. लोकं तुला लाज वाटली चोऱ्या पाहिजे. करतात, तुम्ही घरातच चोऱ्या करा. अगं माझ्यावर ए, आलं. तू चोर समजू नका आम्हाला. अजून आम्ही मला- कष्टाने करून खाणार तुम्ही माणसं एवढं आहे. नका बोलू. माझ्या बायकोत माझ्यावर विश्वास चोर घालावा नाही ते, लागतात. चोर नाही डाकू हा. डाकू. अरे तू बघ. तिचं ऐकून तू मला लेख आहे ना. हा. तुला बी लाज वाटली पाहिजे. अरे तुला एवढ्याचा एवढा केला. तुम्ही पैसे चोरले देऊन टाका तुम्ही अरे ऐका. तू पैसे मी पाया काय पडतो करू? तुमच्या पैसे देऊन अरे टाका. मा भाऊ तू शपथ खाते. शपथ नका खाऊ. शपथ खाऊ नका. हा चोऱ्या करता तर करता, आता माझ्या नवऱ्याला पण मारता का? अगं दुसरं कोणी आलं असन. दुसरं कोण नाही आलेलं. हा, नीट आठव. अरे आम्हाला आठव सांग. तू. कोणच नाही आला दुसरा, तुम्ही तू चाल. काय आरोप करू नको काय तुला आता कुठे सांगतो. ठुले असतील कपाटाखाली कपाटावर कुठं. स्वतः बावटपणा करायचा ना आम्हाला बरं बोलायचं. हो, थांब. तुमच्या बाबाला समजून सांगा. पोलीस ए, स्टेशनला नीट फोन बोलायचं करतो. सांगा तिला अगोदर सांगा. शांताबाद हा. पोलीस स्टेशनला फोन करतो याला हा, पोलीस दोघाला. स्टेशनला फोन लाव. हा, हा, लाव फोन. हा, हा, बरोबर. मी- पोलिसाला मी- फोन. मी- आई बापा तेवढंच राहिलं होतं आता जेलमध्ये टाकतोय आम्हाला. तेच करावं तिथं लागणार. खडी हा, तोडेल ना तेव्हा चटतो. हे बघा फोन हा, करा. हा, अरे बिनधास्त लाव. माझी दादा, बायको तू माझं शपथ मी नाही माझा घेतली रे. विश्वास आहे माझ्या बायकोवर. आलं का लक्षात? माझ्या लाव. नवऱ्याची शपथ खायची नाही. माझा पोरगा आहे तो. एक मिनिट कबूल होता का फोन करू? अरे घेतलंच नाही तिने. माझा विश्वास नाही आहे घेतलं तिच्यावर. ती दादा. नाही म्हणते ना. काय मी यांची खोटी गायब नाही झाले का? शपथ खाणार. माझी शपथ वाहिली तिने. अजून काय पाहिजे तुला? पिशवी गायब झाली. आत्या, मी आता तुम्हाला आम्हाला सांगायला कोणाला माझा जोरात हात उठल डायरेक्ट. मी ए, तुम्हाला हात सांगते. लावायचं ना तुला आता ओ, सांगतो. तुम्ही माझी बायको हात लावायचं नाही ओ, बिलकुल. मी इकडे तुमच्या आईला मारेल बरं का? पोलिसाला फोन मारील. करतो. तू काय मी मारते? नाही घेतली अगं खरं तू शपथ नाही घेतली. माझी शपथ खाता? हा? खरं नाही घेतली. खोटारडे? लाज ए, वाटते नीट बोलत जा. आवर करू स्वतःच्या नको. घरात चोरी करायला लाज वाटते का? लाज सोडून ए, तुम्ही तू पण भिकार जरा कुठले? वाढव्या जरा अक्कल ना. ठिकाणी ठेव. डोकं ठिकाणी ठेव. आई आहे तुझी ती. तुमचं तुला एवढं- तुझी चोरी करेल का आई. तुझ्या पैशाची? अहो बरे आहेत का तुम्ही? हा परी. तुमचा भाऊ आला का इकडं? भाऊ हा हा मगाशी आलता तो पण गेला. गेला का? हा. काय ते पैसे बिसे माग- पैशाचं जाऊ द्यावं तिकडं भावाचं काय करायचं इथं 10 लाख रुपये चोरलेत माझ्या हा. आईना. ए, ला- नाही, वा- नाही, काही नाही, आरोप अरे, करू का? हो, थांबा आता आईवर सांगू. काय तुम्ही एवढं लगेच आळ घेताय, पण त्यांना विचारपूस करा. ते इकडे राहतात, तुम्ही बंगल्यात राहतात. हिला अक्कल पाहिजे. कुशाला आली सासवर आरोप करते म्हणते अहो पैसे ननद चोरले. बाई, तुमचा भाऊ मला सकाळी मारत होता, पैसे मागत होता. तुमच्याकडे पैसे बिसे काही मागितले का त्यांनी? तुझ्याकडे आला होता का तो? हा माझ्याकडे मग आलता. तू काय म्हणते? एकटी सासूबाई आली होती. अहो, बघ ऐकलं का? पैसे नाही चोरणार तिचा भाऊ हिला हा, चोरलेले. लय guarantee मी नाही तुम्हाला. चोरले अरे. पैसे अहो, सारा गावात दारू पिऊन दारू तिचा पिऊन- भाव नाही चोरणार माझ्या आईने चोरले हाय काय याला काय लाज. नाही तुला तुम्ही मुस्कार चांगले फोडलं बघा, पाहिजे यांच्यावर तुझं. आळणात घेऊ. तुला एकदा पुढे गेले खरं ना, होऊ दे. आलंच मग नाही. बघत तुझ्याकडे आणि तुझ्याकडे. हा का? हा मला म्हणे ताईकडे जायचंय मला, म्हणून मी आले तुमच्याकडे. अशी गावरातूनच आले डायरेक्ट. मग त्याला गरज होती पैशाची. ओ माझा भाऊ असा चोरटा नाही, ए, फक्त बघू चोर आता. आहे, पण चोरटा नाही, नाही. नाही, मी म्हणत नाही ते तो चोर खरं काय. काय, खोटं काय, होऊ दे ना. पैसे, ते नाही काय खरं काय खोटं काय झालं ना मग बघत मी ते कसं 10 लाख होय रुपये वहिनी, तुम्ही सांगा. माझा भाऊ बेवडा आहे, पण आजपर्यंत नाही, घरात नाही, चोऱ्या कधी- केल्या. पण हे एवढे शुद्धीत असून घरात चोऱ्या करतात म्हणजे हे काय माणूस त्यांना आहेत का? किती 50-100 रुपये भेटलेले झाले. हा. अरे आम्हाला 10 रुपये बी लय झाले. तुझ्या आम्हाला बायकोला काय नीट करायचं समजून तुझे? मी सांगूच नाही शकत समजून तुम्ही लय मोठी चूक अरे केली. तुझ्या समोर बरं, बायको एवढा काय काय मोठा झाला, बोलती. तुला लाज वाटायला पाहिजे ना काहीतरी. अगं, काय झालं? काय अहो, काय झालं हे पाहिलं का नाना तुम्हाला सांगतो सासवर आरोप हे गपे बेवड्या. थांबा ना. भाऊ आहे माझा, नीट हा, बोला नीट माझ्या बोलायचं. तू भावासोबत. बोलते का माझी बायको नीट? हा अजिबात आवाज चढवायचा कुशाला नाही. हात धरते नार तुला बोलती लाज वाटते का तुला? तू आहे ना तू त्याचे तुम्ही काय आले तुझ्या घोडम्याला अक्कल पाहिजे. तुम्ही
प्यायला आले म्हणजे आता कळलं ना काय ते. ज्याला 500 लागत, ज्याला 500 लागत त्याला 1000 देतोय, जिने 1000 माहिले त्याला 5000 देतोय. पैसे आले कुठून? ते हे बघा आले तुमच्याकडे. हो, तुमचे भांडण नंतर मिटवते. अरे ते भांडण नाही. ही 10 लाख रुपये. 10 लाख रुपये 500 नोट होते सगळे. हा, कोणाचे? हा 500 नोट होते सगळे. तुम्हाला कसं काय माहिती? याच्याकडे पैसे कुठून आले एवढे? बंडल पिशवी तिथे ठेवल्या त्यांनी. पिशवी? हा. भाऊ, ए, थांब थांब थांब. ए, थांब एक मिनिट. इटकली करायची पिशवी आहे का? हा थोडी कलर राखाडी कलर. त्या पिशवीत पैसे होते, मी ते पैसे ठेवलेत घरी. तुला सांगतो यांनी जे आतापर्यंत 10,000 उडवलेत लोकांलाच. तुम्ही बहिणीच्या इथे येऊन चौक घातली ए, का? ए, एवढं तू राहिलं. घरी आलता नाही हो? घरी आलता ना? थांबा उचकलं सांगाल तुला. बघ भाऊ मी नाही घेतले बाबा मी तुला सांगत होते मी नाही घेतले. लाज वाटते काय? एक मिनिट मला विचारायचं. विचार. हा विचार. त्या पिशवीला हात लावला का? अरे हात नाही लावला, घेऊन गेले ते. बघू आपण थांब. हिला म्हणलं होतं अरे चोऱ्या केला लाज नाही वाटत का? लाव ना पोलीस स्टेशनला फोन लाव. आत्ता फोन लाव. बघा नाना मी आता सांगतो. थांबा. थांबा तुम्ही शांत बसा. बाय बाय कुठे लावलंय पोरं या गोडवेला अक्कल तुम्ही शांत पाहिजे. बसा. तू तिकडून जाऊन ते हा? तू शांत बस आता. हे बघ, बस पूर्वा. हे बघ तुला. 2 मिनिटं का बसतो? दररोज घरी बायकोला मारतोय. तुझ्यामुळं माझ्या आई बापाला मी चोर समजलं, त्यांच्यावर खोटा आळ घातला आणि तू आता एक शब्द बोलायच नाही. मी सांगत होते अरे, तुला. अरे चॉकलेट, हा? 10,000 रुपये खर्चले. अशी कानामागे टाकीन आणि हा? मी देतो 10,000 रुपये. ए, धक मार्या. 10 लाख रुपये चोरले हा? स्वतःच्या घरात बहिणीच्या. 10 लाख रुपये काय करतो तुला? याला लाज नाही राहिली. एवढे काय खर्चले दाजी? त्याच्यातले 10,000 रुपये. लेकरा बाळाच्या तोंडातलं काढून आणतो यो. हा? मुस्काळ फोडलं पाहिजे भाडं तुझं. हे आम्ही काम करतोय, कष्ट करतोय आणि तुला लाज नाही वाटली? 10 लाख रुपये घेऊन गेला. तुला म्हणत होतो पैसे तू म्हणला असताना बेवड्या, तू म्हणला असताना मला 500 रुपये प्यायला दिले असते मी. फोन केला असता, फोन पे टाकले असते. हा? आता ना तुला जेलमध्ये टाकतो. तुला आईबापावर विश्वास नाही, बायकोवर लय विश्वास आहे. बायकोच्या भावावर घे आता. तू परत लक्षात ठेव आता. तिला ओळखीत पण तू तर ओळखीत ना आम्हाला. आम्ही चोरीन का? माझी लय मोठी चूक झाली. मग शेल घाललं होतं का अगोदर? स्वतः घेतला. बायकोचं अरे, पाया पडतो मी. आम्ही तर रुपया आता चोरणार. रुपया. काय चुकलं माहिती? माझं. हिला वाजव हिला हिच्या अक्कल घाट पडलेली. अहो, मला तेव्हा तुला आता सांगतो एवढी शांत त्रास देते ना तिला. आम्ही ऐकून घेतो हे बरोबर बघा, आहे. माझी चूक झाली, मला माफ करा. आम्ही रुपया नजर नाही रे तुझ्या माझी. 10 लाख रुपये त्यांना काय करायचं? काहीच दोन नको. तुकडं व्यवस्थित घालीत नाही. तू काय 10 लाख रुपयाला पेटवायची रे? विचारित सुद्धा ना आम्हाला. तुझ्या बंगल्याला काय पेटवायची? तुझ्या प्रॉपर्टीला काय पेटवायची रे? जर आई बापाला तू जीव लावित नाही, बायकोचं ऐकतोय, खुशाल त्यांना वायली ठेवले. एकुलती एक आई बाप, तू काय नालायकपणा करतोय? बैल बसायला. हे 10 लाख रुपये मी वाचून आणले नाही. मी जर याला 5 जर घेतले असते ना, तुम्हाला 10 रुपये नसते मिळाले. माहिती ना ह्यो ताटा खालचं मांजर झालं. हिच्या ताटा खालचं मांजर. तुला थोडं पण काय वाटलं नाही? अरे आज तुझ्या पाठीपोटी संसार आहे, एवढी चांगली बायको आहे. हा, ती किती चांगली आहे, घरदाराला सांभाळते आणि तू इथं चोरे मारे करत फिरतोय. आणि तिने अरे बहिणीच्या 10 घरी- रुपये एवढं पण वेळ नका रे हो तुम्ही लोक. हा, पराक संसार आहे आपला तर लावलंच दावणीला, लोकांचं पण लावून टाका. अरे बहिणी, मी तुझी थोडी तरी केव्हा आली असती ना तुला. असला कसला तू भाऊ रे? तिथे जाऊ दे, चुकलं माझ्याकडे. अरे चुकलं काय चुकलं? पैसे कुठे येते? खायचं ग नानाकडे. आहे तर पैसे आहेत. खायचं इथेच पैसे. पुढे ना तुला मी सांगते, भाऊ असलास ना माझ्या रक्ताचा आहेस तू, पण माझ्या दरवाज्यात ना कधीच तू पाय ठेवायचा नाही. मी जाऊ दे, जेवढे उडाले ना तेवढे मी तुमचे देऊन टाकेन 10,000 रुपये. काय नका देऊ, बाकीचे पैसे दिले तरी जमल. 10 सगळ्या रुपये. लोकून पैसे घेतले मी, फक्त 500 रुपये उडाले त्याच्यातली. हा का? सगळ्यांना 1000 माहितले का 2000, 500 माहितले का 1000 मिळाले. चाललंय का याच्याकडे पैसे आलेच कुठून? एवढा आणि दानशूर जेव्हा मी पिशी हातात घेतली का बाबू, या पिशीत म्हणलं 10 लाख रुपये. मला काय म्हणतो माहितीये का, माझ्या बायकोच्या भावाची जमीन गेली हा. आणि त्याने मला दिले 10 लाख रुपये. तुला रुपये देतात कुणी? देतात नाना, आम्ही उपाशी राहतो. बाई, या गोडव्याला लाज नाही वाटत की आपले आई वडील तिकडे कसं बिना राहते, त्याला काय मिठाचं करते. खातो आम्ही, पण अशी चोऱ्या माऱ्या नाही करत कधी. थोडं यांच्याकडे बी लक्ष दे रे, एवढं नको वाईट वागू. एवढं तेल मागायला गेलं तर एवढा मोठा आरोप तू केला. मला म्हणली का माझा भाव आलता, तुझं चुकलेलं आहे. हा माहिती मुस्काळ फोड तिचं नुसतं चुकलेलं आहे पण. मी आले त्या ध्यानात आहे, पण ते आलेलं ध्यानात नाही तिच्या. ते कधी पैशाला हातच लावित नाही. म्हणून त्यांचा विश्वास होता, पण आता ते खाऊ नाही खाल्ला ते. तुला माहितीये का, तिथं हिच्या डोक्यात एवढा दगड घालायला चालला होता. हा, तिथून हाकलून दिलं. तिथून याला मी याला जरा सुधरा, नाही याला धोपट धरून जरा शिक. आत्या ऐका, मी पहिल्यापासून तुमच्या सोबत कुचकागतच वागत आले.
बरं वागत आली भाई तुझ्या पाया पडतो आम्ही जाऊ दे, आमच्या काय पासून बोलत तू होती? दूरच राह. ऐका ना, काय नको, बोलत नको, होती? काय जाऊ दे. बोलत होती? ऐकून घ्या काय ऐकून त्या घ्यायचं चुक्या सगळ्या कोण 2 मिनिटं ऐकून घ्या शेल खाती का एवढी मोठी झाली तिला झाली पण चूक तिची चूक तिला कळाली ना आता जरा शांत घ्यावं म्हातारपणी खरंच लय वळवळ करण्यात- काय वाटलं असेल तिच्या मनाला माहितीये का अहो, कोण नाही संशय घेणार रणजी रोज खाल्लं असतं कधी काही काही एक मिनिट ऐका कोण नाही संशय घेणार मग? तुमचीच बायको घरात गेली तिचं काय चुकलं गेले नव्हतं तेल म्हणून मागायला गेले कोणाला दुसऱ्याला अहो जाणं का? हा मान्य आहे मला, पण ते काय झालं, माझा आधी एवढा राग होता, तो आज एवढा झाला फक्त एका चुकीमुळं. पण बरं, तुमची त्यात काहीच चूक नव्हती, मान्य आहे मला. बरं लोक त्याला म्हणले असते तुझ्या आई आमच्याकडे येते तेल मागायला पीठ मागायला भिकाऱ्यासारखं मग आम्ही दुसऱ्याकडे दारात जात नाही आम्ही मी हिच्याकडे असे- जातो. आई चुकलं. मी मागून घेतले असते तुला पाहिजे तर, पण मी तुझी चोरी नसती. एवढ्या पैशाचं आम्हाला करायचं काय ग? जोरदारला आता काय तुम्ही वळवळ करता कामान दामाची हे पोलीस भामटा- स्टेशनला द्यायला लागला होता आम्हाला जाऊन ताब्यात दे. घेतो पोलिसांनी. तुझी बी चूक जाऊ आहे. मला. म्हणजे काय जाऊ दे. सोपं नाही ना त्याला विचारायला आता ते मला सकाळी तुझ्यावर माझा नाही राग काय, जाऊ दे. पाईपलाईन न्यायची कुठून हा, आहे लाव ती जीव नको लाव नको. बाई आज. जाऊन दे, आपली जाऊ. सून आहे. खरंच लाव. मनापासून माफ त्याला करा. कुठंतरी न्या जाऊ दे. दारू सोडायला नाही मला तुझा काही राग जाऊन. हा. इथून पुढे ना मी तुमच्याशी असं नाही वागणार. तुम्ही दोघं पण ना आपल्या घरात राहिलं चला. मोठे इथं नका राहू तुम्ही. आता तुम्ही म्हणती ना तिथं जा. हा, आणि तुम्ही लय हट्टी करून पण नाही. नका वागू जरा शिक नाही वागत ना आम्ही नाही, आजच येतो आम्ही त्याच्या आजच. संसारात दुष्ट लागू नये म्हणून आम्ही आमचं वेगळं राहतो भाऊ. नको त्यांना त्रास काय आला ते त्यांना त्रास देण्यापेक्षा तुमचे यांना तुझ्या संग राहून दे रे हा तुम्ही लय भावावर विश्वास नका ठेवू. पुरं बेवडं याला बोलता. परत होय याला परत दारात नको करू. तू ना माझ्या दरवाजात ए, पण याला उभा चहा राहू सगळं देऊ नको. नको पूर्व कधी दारू तर लांब राहिली पण याला चहा सगळं देऊ नको नाही कधीच नाही. तुझ्यासाठी ना तुझी बहीण मेली असं समजतो. ना ना लहानाचं मोठं केलं याने असा आरोप नव्हता करायला झालं ना आता पाहिजे. चुक झालं आता. माफी मागितली ना माफी मागितली. तेच काय धरून बसले. जा. चोरी कबूल झाली चला ए, तुम्ही घरी. याला आहे ना इकडा याला आहे ना याला डायरेक्ट घरी बांधून ठेव. ऐका, ह्यो उभा नाही ह्यो आणखीन चोऱ्या करीन लोक आता हे चोऱ्या करायला लागलाय हा, आता काय झालंय माहिती त्यासाठी. का आतापर्यंत आहे ना पैसे भेटत नव्हते म्हणून ठीक आहे भांडणं करायचा पण याने आता डायरेक्ट दारूसाठी जुगारीसाठी ना डायरेक्ट चोऱ्या चालू केल्या त्याच्यामुळे याला आहे ना याला डायरेक्ट बांध नाही त्याला गुंगीचं औषध देऊन घरी मरू दे चला बरं चला तुम्ही पण चला. घरी हा. चला बरं चला 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 लहान वाईट वाटतं. चला 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 आता झालं होऊन गेलं काय चला आता